नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची। आजच्या टेक्नोसेव्ही युगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात। आजची ही घटना काहीशी अशीच आहे। दिवसा ढवळ्या एका तरुणीची गोळ्या झाडून सगळ्या साक्षीदारांसमोर हत्या होते। यामागे पोलिसांच्या दृष्टीनं खुन्याचा वुमन वेल्थ वाईन यापैकी नेमका कोणता हेतू होता की कारण काही वेगळंच होतं, हे जाणून घेण्यासाठी पाहूया आजचा एपिसोड हेड नर्स म्हणून एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेची। दीपा, आपल्या लग्नात तुझ्या वडिलांनी किती तोळे सोनं दिलं होतं? हे बघा, तुमच्या बोलण्याचा मुद्दा कळतोय मला आणि माझ्या ज्वेलरीवर डोळा ठेवण्यापेक्षा ना तुमच्या बिझनेससाठी जे पैसे हवेत ना तुमच्या ताईकडून घ्या। म्हणजे तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी, प्रतिमा आणि ताई राहत असलेला फ्लॅट, दोघे एकट्याच राहतात ना, आणि मुलगा म्हणून तुमचा काही अधिकार आहे की नाही? हे बघा, माझं ऐका, तुम्ही एकदा ताईशी बोलून घ्या। नको दीपा, उगाच त्या दोघींना त्रास नको दीपा। पैशांचं काय ते मी बघतो। हाँ भैया जी, आप हमारा टेंशन मत लीजिए, मगर उसको छोड़ेंगे नहीं हम, गोलियों से भून देंगे। नहीं, आप चिंता मत करिए। हाँ भैया जी। हॅलो दिनेश, अरे हॉटेलवर कशाला जातोय आपण? यू नो व्हॉट, समीर आता कम्प्लिटली बेड रिडन झालाय। त्याच्यामुळे तू रात्री बिनधास्त घरी आहे। अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, डॉक्टर देसाईंकडून मी स्लीपिंग पिल्स घेतल्या, त्यातली एक गोळी दिली ना की समीर गाढ झोपतो। यू गॉट माय पॉइंट राईट? चित्रा, तू इथे का आलायस? चल माझ्यासोबत। हात सोड, हात सोड माझा। मी नाही सोडणार, तू माझ्यासोबत चल चित्रा। तुला कळतंय का अनिल, इथे तमाशा नकोय, हे हॉस्पिटल आहे, माझ्या जॉबचा प्रश्न आहे, हात सोड। आणि हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, मी तमाशा करणार तमाशा। चल, हात सोड तिचा। सिक्युरिटी, सिक्युरिटी, काय चाललंय? वॉर्ड बॉय, अरे हा माणसाला इथून धक्का देऊन हाकलून द्या। आणि तुम्हाला दोघांनी वॉर्निंग घ्या, परत जर का हा माणूस इथे दिसला ना, तुम्हाला दोघांनी कामावर काढून टाकेन मी। तू मध्ये पडायचं नाही, आमच्या दोघांचा प्रश्न आहे, कळलं ना? सोड चित्रा, तू आज वाचलीस, तुला सोडणार नाही मी, लक्षात ठेव। दोघं एकत्र बघा इथे, इकडे। हो, डन। सुखी हो। बास आता, एक सेल्फी काढूया। हा, लास्ट प्लीज प्लीज, इकडे। हा, तुम्हाला गिफ्ट द्यायचं ते घ्या पहिले। हे तुझं गिफ्ट। थँक्यू। आणि हे तुझं। अजित, याची काय गरज होती? असं कसं म्हणतेस काय गरज होती? बहिणीने भावाला ओवाळलं की गिफ्ट देणं तर गरजेचंच असतं। तुला नकोय तर दे मला, दे। अगं पुरे बालिश पण आता चल, तुझ्या आवडीची खीर केलीये। क्या बात है ताई, बरं तुला अजूनही माझ्या आवडीनिवडी माहिती आहेत? असं कसं म्हणतोस?
ताईला आपल्या आवडीनिवडी लक्षात नाही राहणार तर अजून कोणाला? आई वडील गेल्यानंतर ताईनेच तर आपले लाड पुरवलेत. हे खरं बोललीस तू. अरे बास, पुरे झालं माझं कौतुक. दादा तुला सांगते, तू जरी वहिनीसोबत दुसरीकडे राहायला गेला असशील ना तरी ताईने अजून तुझी खोली तशीच्या तशीच ठेवली. दादा ऐक ना, इथे ये ना परत राहायला. नाही अगं, तुला दीपाचा स्वभाव माहिती आहे ना. अरे वहिनीला जर वेगळं किचन हवं असेल ना आपण तसं करू, हो की नाही ताई? नाही या किचनचे तुकडे करणं म्हणजे घराचे तुकडे होणं. यार ताई तू किती जुनाट विचारांची आहेस. बस बस, वाद नको आता त्या विषयावर. मला भूक लागली आहे, मला जेवायला द्या प्लीज. हो तुम्ही बसा, मी पानवाडाला घेते. रादर मला सुद्धा हॉस्पिटलला जायचं आहे आवरून. आलेच. काय तिची कळ काढत राहतेस का? ते नेहमीच. पण वहिनी का नाही आली? तिचा भाऊ येणार होता घरी म्हणून ती नाही आली. अच्छा चल, मला भूक लागली आहे. चल 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 खाऊया आपण. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग चित्रा. ये. सर तुमच्यासाठी खीर आणली. अरे वाव, कुठली खीर आहे बघतो आता मी. माझी आवडती शेवयाची खीर आणलीस तू. यू मेड माय डे. लंच ब्रेक मध्ये खाणार मी डेफिनेटली. ओके सर, तुम्ही का बोलवलत? आम्ही बसतो. ओके. तर चित्रा, यू नो समीर दाते राईट? हो, तुमचे मित्र आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, करेक्ट? हां, तोच तो समीर. तर तो आता बेड रिडन झालेला आहे आणि त्याला प्रायव्हेट नर्सची गरज आहे. सो आय थिंक यू आर द राईट पर्सन. मला असं वाटतं की ही ड्युटी तू करावीस. पण सर, हॉस्पिटलची ड्युटी आणि होम नर्सिंग दोन्ही जॉब कसे सांभाळणार मी? तू टेन्शन घेऊ नको, मी सगळं ॲडजस्ट करतो ना. या दोन्ही गोष्टी तू कर बस. ओके ओके देन फाईन. आलेच. चित्रा चित्रा, हां सर. वन मोर थिंग. काय? तू आज खूपच छान दिसतेस ग. थँक्यू सर. देसाई माझा वेलविशर आहे म्हणूनच तरी तुला माझ्याकडे पाठवले. पण मला वाटतं आता माझ्या आयुष्यात मी स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकणार नाही. असा का विचार करताय? ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. अहो, मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय की काहीही घडू शकतं. तुम्ही तुमचे मेडिसिन्स वेळेवर घेतल्यात आणि रोज असा प्रॉपर मसाज झाला तर तुम्ही नक्की चालू शकाल. चित्रा, आय लाईक युअर अप्रोच. समीर, मी ऑफिसला निघते. पूर्वा, आज गोखले येणार आहेत. आय नो समीर, यू डोंट वरी. यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बाय चित्रा. बाय मॅम. काळजी घ्या यांची. हो. ये ताई, आज एवढा उशीर झाला? हो अगं, नाही म्हणजे डॉक्टर देसाईंनी तुला एखाद्या मेजर ऑपरेशनसाठी वगैरे थांबवलं असेल ना? गप्प बस ग, असं काही नाहीये. अगं, एक प्रायव्हेट नर्सिंगचा जॉब मिळालाय. म्हणजे तू आता 2 जॉब करणार आहेस? अगं मग काय करू? सरांनी इतका फोर्स केला की. सरांनी फोर्स केला तर काय आहे तुझं? बघ, नाव घेतलं आणि त्यांचाच फोन आला. फालतू मस्करी करू नको, गप्प बस. तू बोल. हा, मी आलेच. हॅलो चित्रा. हा बोला ना, आत्ता कॉल केलात. काही इमर्जन्सी केस होती का? अगं नाही नाही, इमर्जन्सी वगैरे काही नाही आहे. फक्त तू समीरकडे सेट झालीस का नाही ते विचारायचं होतं फक्त. ओके. हो सर, नो इश्यूज. वेल गुड. पण उद्या सकाळी घरी येऊन जाशील का प्लीज? हो सर, पण काय म्हणजे काही काम होतं का? तू ये म्हणजे तुला कळेल. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज म्हणजे? इट्स अन ऑर्डर. गुड नाईट, टेक केअर. ओके बाय. बाय. अहो, मी काय म्हणते, रक्षाबंधनाचा चांगला चान्स होता तुमच्याकडे. तुम्ही चित्राताईंकडे पैशांचा विषय का नाही काढला? दीपा, अगं ते पैसे आईने प्रतिमाच्या लग्नासाठी ठेवले आहेत. आणि प्रॉपर्टी म्हणजे काय, तो फ्लॅट. तो विकला तर प्रतिमा आणि चित्रा राहणार कुठे?
अहो एवढा मोठा फ्लॅट कशाला हवाय त्या दोघींना? वन रूम किचन मध्ये राहू शकतात ना त्या. आणि तसेही दोघी रात्री झोपायला तेवढा घरी येतात. दीपा हे बघ, मी तुला ह्याच्या आधीही सांगितलंय, त्यांना त्रास नको. पैशांचं जे काय आहे ना ते मी बघून घेईन, प्लीज. ताई एक विचारू? विचार ना, परमिशन कसली घेतेस? तुला असं नाही का वाटत की डॉक्टर देसाई तुझ्यात इंटरेस्टेड आहेत? अगं त्यांच्या मनात असं काही नाहीये, उगाच काहीतरी बोलू नकोस. आणि तुझ्या मनात? प्रतिमा असं काही नाहीये. अगं ताई, तुझ्या आणि डॉक्टरांच्या मनात काय चालू आहे हे मी एक स्त्री म्हणून समजू शकते. अगं ताई, मी लहान बहीण जरी असले तरी तुझ्या वतीने मी डॉक्टरांशी बोलू का? अगं असं खरंच काही नाहीये. आणि काय ग, तुला माझ्या लग्नाची का घाई लागली? अगं कारण मला लग्न करायचंय ना. मला तुझं लग्न करायचंय ना. हो का? हो. बर. तो जो कोणी आहे त्याला लवकरात लवकर भेटायला घेऊन यायचं. सिरियसली? सिरियसली. आय लव्ह यू ताई. बरं. थँक्यू गोखले साहेब. हो हो, डिलिव्हरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मिळेल. पेमेंटचा काही इश्यू नाही. फक्त हॅलो हॅलो, ही बॅटरी पण आत्ताच डाऊन झाली. सर चला, जेवण रेडी आहे, जेवून घ्या. चित्रा, एक काम करशील प्लीज? हो सर. इफ यू डोंट माइंड, पूर्वाच्या बेडरूममधून जरा चार्जर आणून देशील? हो ऑफकोर्स आणते. चित्रा, हा मॅडम. अगं काय शोधतेस? ऍक्च्युली सरांना मोबाईलचा चार्जर हवा होता, सो तोच शोधत. थांब. हा घे. ओके. स्लीपिंग पिल्स, आय मीन कुणासाठी? त्यांना डॉक्टर देसाईंनी दिल्यात मला. ओके, आलेच. चित्रा, ये प्लीज, वेलकम. बस. सर, घरी बोलवण्याचं कारण? कारण म्हणजे नर्स मम्मा. वृषाली, तू कधी आलीस पाचगणीहून? अगं ती काल रात्री आली म्हणून तर तुला फोन केला मी. मग कसा वाटला सरप्राईज? छान. पण काय ग, तू माझे नर्स मम्मा म्हणून काय नाव ठेवलंस? हे बघ, मम्मा कशी चाइल्डची काळजी घेते तसंच तू नर्स म्हणून पेशंटची काळजी घेतेस. तू दोन्ही आहेस म्हणून नर्स मम्मा. यू आर राईट बच्चा. चित्रा तुझी नर्स मम्माच आहे. सो नर्स मम्मा, आता माझी वेकेशन संपूपर्यंत तुम्हाला रोज भेटायला येणार आहेस. अगं आय डोंट माइंड. नाही पण पण बिन काही नाही. चल आपण शॉपिंग करायला जाऊयात. चल चल चल. अगं पण ऐक तरी. डॅडा, अरे बेटा, ते आधीच ओळखून मी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केलेत. मनसोक्त जाऊन शॉपिंग कर, जा. सो स्वीट ऑफ यू डॅडा. आय लव्ह यू. लव यू बच्चा, जा. चल 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 चल. हो चल चल. आले. चल. हो, पण मग त्या दिवशी आपण गेलोच असतो ना. बरं ताई आली, मी नंतर फोन करते तुला. दिवसभर फोनवर असतेस का ग? अगं नाही, ते तू शॉपिंगला गेली होतीस का? हो. काय आणलंस? अगं न्यू ड्रेस?
माझ्यासाठी आणलास? अगं नाही, ऐकून तर घे. ती वृषाली आली 5 गणीहून आणि जबरदस्तीने शॉपिंगला घेऊन गेली. नको नको म्हणते तरी बघ हा ड्रेस घेतलाय माझ्यासाठी. अच्छा, वृषालीने घेतलाय की डॉक्टरांनी? झाला, घरात अजून पाऊलही ठेवलं नाही, तुझी सुरुवात झाली. तुझ्याकडे दुसरा विषय नसतो का ग? अगं हो हो, चिडू नकोस ना, मी जेवायला घेते. चल. बरं ऐक, तू त्या मुलाबद्दल बोलली होतीस, त्याला कधी बोलवणार आहेस भेटायला? अगं तुला काय एवढी घाई झाली? प्रतिमा, अगं तुझा मोठा भाऊ या नात्याने अजितलाही कळवायला हवं, त्याला बोलवायला हवं ना. बरं, अनिलचा फोन. ताई स्पीकरवर टाक, मला सुद्धा ऐकायचंय. अगं वृषाली, काय वेडेपणा हा, किती मोठ्याने ओरडतीयस? मला तुझ्या बरोबर मस्ती करायला खूप आवडतं. हो का? बरं, मग आता चुपचाप जेवायचं, एकदम गुपचूप बसून. तू मला भरव ना. अगं तू काय लहान बाळ आहेस का भरवायला? हो, तुझ्यासाठी मी लहान बाळच आहे आणि तू माझी मम्मा. बरं लाडूबाई, भरवते. चिवते. हॅलो बच्चा. अरे बाप रे, हाय. इथं खूप तुझी आईश चालली. हा सगळं संपायचं जेवण का? डॅडा, तुम्हाला यायला लेट का झाला? अगं एक इमर्जन्सी ऑपरेशन केस आली होती ग, त्यामुळे उशीर झाला मला. सर, सक्सेसफुल झालं ना ऑपरेशन? हो झालं ना, बट आय रिअली मिस्ड यू चित्रा. सर तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला जेवायला वाटते. आलोच मी लगेच. सर खाशील? आले. तुम्ही समीर दातेना स्लीपिंग पिल्स दिल्यात? नाही, समीरला नाही दिल्या, पण त्या पूर्वाला बिझनेसचं खूप टेन्शन होतं म्हणून तिला प्रिस्क्राईब केलं होतं त्या गोळ्या. ओके, बरं फ्रेश व्हा, मी आलेच. एक मिनिट चित्रा, एक गोष्ट शेअर करायची. काय सर? तुला वृषालीची मम्मा व्हायला आवडेल का? झाडे जो अंधेरी मी. हा मोबाईल आणि ID सापडलाय. बॉडी पोस्टमॉर्टमला पण. फायरिंग होताना कोणी बघितली का? गोळ्या झाडाने तोंडावर रुमाल बांधला होता पण. आणि सर, तो हिंदीमध्ये बोलत होता. आम्ही त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण त्याने आम्हाला पिस्तूल दाखवलं आणि म्हणाला कोई भी अगर आगे आया तो एक गोली मार दूंगा. गाडीचा नंबर वगैरे काही लक्षात आहे का? नाही सर, कारला नंबर प्लेट नव्हती, सिल्वर कलरची व्हॅन होती. पण आसपास जेवढे CCTV कॅमेरा असतील त्याचा फुटेज मिळवा आणि तुझ्या फोनमधनं नंबर काढून तुझ्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सिटी हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करा. नर्स मम्मा, नर्स मम्मा. बघा, काही प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळणं गरजेचं आहे. तुमच्या बहिणीच्या कॉल लिस्टमध्ये लास्ट कॉल अनिलचा होता. अनिल चित्राताईचा नवरा होता. अरे दादा ऐक ना, बर्थडेसाठी कोणतं हॉटेल बुक केले ते तरी सांग ना. तुझ्यासाठी सरप्राईज आहे ते. हा, जरा गप्पा बसा आता. दादा असं काय करतो रे, काहीतरी सांग ना मला प्लीज. अगं प्रतिमा, तुझ्या वाढदिवसाचं प्लॅनिंग गेले 8 दिवस करताय तुझे दादा आणि ताई. त्यावरूनच अंदाज लाव ना, यांनी साधं कधी अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग देखील एवढं केलं नसेल. काय? मग आहेच मी लाडकी, हो की नाही दादा? बरं ऐक, ताईला फोन कर, कुठे आहे ती बघ. हो करते लगेच. तुझं सेलिब्रेशन केलं नाही पण कधी? हे बघ, ताई आलीच.
हॅपी बर्थडे प्रतिमा. थँक्यू. काय झालंय ताई? काही नाही. काहीतरी झालंय ताई. काही नाही झालंय. अहो चित्राताई, तुम्ही सांगितलं नाही तर कसं कळलं आम्हाला? ताई, अनिल भाऊजी काही बोलले का तुला? ताई अगं ताई, ताई काय झालंय? अनिलने मला डिवोर्स द्यायचं ठरवलंय. आणि त्याचं कारण? मला मूल होत नाही म्हणून सासूबाई म्हणाल्या की वाटलंच होतं. या अनिलला मी आता सोडणार नाही बघ. थांब, त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे त्याने ऑलरेडी पेपर्स तयार केले. आता अनिलने चित्राला कॉल करण्याचं कारण काय असू शकतं? सर, अनिल परत ताईच्या पाठी लागला होता. ताई त्याला भेटायचं टाळत होती. तो सतत तिला फोन करायचा. खून होण्यापूर्वी आदल्या रात्री सुद्धा त्याचाच फोन आला होता. हॅलो. हॅलो चित्रा, चित्रा प्लीज घरी ये ना. सॉरी, ती वेळ आता निघून गेली आहे. चित्रा प्लीज, आय रिक्वेस्ट यू. मी सांगितलं तुम्हाला की आता ते शक्य नाही. आणि प्लीज मला पुन्हा फोन करू नका. चित्रा, तुझा जर का हा फायनल डिसिजन असेल ना, तर मी तुला जगू देणार नाही, लक्षात ठेव तू. हे बघा, ह्या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. आणि जर मला पुन्हा फोन केलात तर मी पोलीस कंप्लेंट करेन, कळलं? चित्रा का माझं कदम, येस सर. अनिलच्या घरी जाऊन त्याला बोलवून आणू. येस. डॉक्टर देसाई, मला एक विचारायचं होतं. तुमच्या मुलीने चित्राला नर्स मम्मा म्हणून हाक मारली. त्याचं काय साहेब, वृषाली जेव्हा पाचगणीला शिकत होती तेव्हा एकदा व्हेकेशनमध्ये ती खूप आजारी पडली. त्याचवेळी आमच्या घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या मावशींना अर्जंटली गावी जावं लागलं होतं. आणि त्यावेळी मी चित्राला कॉल करून घरी बोलवून घेतलं होतं. कसं झालं? आवडलं ना? मग काय म्हणतो आमचा बच्चा? सर, फीवर थोडा कमी आलाय. कमी झाला का? ओके, व्हेरी गुड. डॅडा, ही सेम टू सेम माझ्या मम्मासारखी काळजी घेते. हो, घर पियता. सर, तुम्ही फ्रेश होऊन घ्या ना, मी तुम्हाला जेवायला वाटते झालं की. क्या बात आहे चित्रा, एवढ्या कमी वेळेत तू जेवण सुद्धा बनवलंस? नाही, ऍक्च्युली तुमचा फोन आला म्हणून मी दोघांसाठी पण टिफिन घेऊन आले घरनं. तू उद्या पण येणारस ना? अगं हो, तुला बरं वाटेपर्यंत आणि तुमच्या मावशी येईपर्यंत मी रोज तुमच्या दोघांसाठी टिफिन आणेन. ऐक ना चित्रा, एक रिक्वेस्ट करू का? एवढी सगळी दगदग करण्यापेक्षा तू इथेच का नाही येऊन राहत? करेक्ट आहे. राहा ना प्लीज प्लीज प्लीज. नाही नको ना म्हणूस, प्लीज राहा ना. बरं, राहते. पण सूप संपवायचं हं, आणि लवकर लवकर बरं व्हायचं. सख्या आईप्रमाणे काळजी घेतली आणि म्हणून मी तिला प्रपोज केलं होतं. पण तिनं थोडासा वेळ मागून घेतला. अंकल, ज्याने कोणी माझ्या नर्स मम्माला मारलंय ना, त्याला हँग करा. काय चूक होती माझ्या नर्स मम्माची? काळजी करू नको बेटा, ज्याने कोणी हे केलंय ना त्याला नक्की शिक्षा होणार. देख भाई, अपना याराना है करके हमने आपकी नर्स का काम बजाया है. हम जानत है कि मामला बहुत गर्म हो चुका है. हम ज्यादा दिन तक बम्बई में नहीं रुक सकते, तो हमें हमारा पैसा दे दो. और हम कह देते हैं कि हम दोबारा फोन नहीं करेंगे. डॉक्टर देसाई, चित्राचं मर्डर SP रोडवर झालं. तुम्ही म्हणता ती तुमच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करायची, पण SP रोडवर तुमचं हॉस्पिटल किंवा तुमचं घर दोन्हीपैकी एकही नाही आहे. तर मग तिने काय काल सुट्टी घेतली होती का? नाही, सुट्टी घेतली नव्हती. माझा एक मित्र आहे समीर दाते, तो बेड रिडन झाला आहे. तर त्याला प्रायव्हेट नर्सची गरज होती म्हणून मी चित्राचं नाव रेकमेंड केलं होतं. त्यामुळे ती त्याच्याकडेच गेली असणार. समीर दाते म्हणजे ते दाते इंडस्ट्रीजवाले? हो, तोच समीर.
सर, चित्राचा PM आणि बॅलिस्टिक रिपोर्ट आला. तिच्या मृत्यूची वेळ संध्याकाळी 5 ते 5:30च्या सुमारासची आहे आणि .32 बोरच्या रिव्हॉल्वरनी तिला शूट करण्यात आलं. समीर दातेच्या घरचं आणि आसपासच्या रोडचं CCTV फुटेज मिळवा. येस सर. सर, समीर दातेच्या बंगल्याबाहेरचं आणि रस्त्यावरचं CCTV फुटेज. सर, अजून एक गोष्ट सापडली आहे. सर, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरलो मी. बस. थँक्यू. सर, मला असं वाटतं त्या चित्राच्या मर्डरमध्ये त्या अनिलचा हात असू शकतो. असं का वाटतं तुम्हाला? सर, माझ्या हॉस्पिटलमध्ये त्याने एकदा एवढा मोठा हंगामा केला होता, चित्राला धमकी दिली होती. चित्रा, तू आज वाचलीस, तुला सोडणार नाही मी. लक्षात ठेव. सर, अनिलच्या घरावर लक्ष ठेवण्यासाठी एक माणूस ठेवलाय, पण अनिल अजून घरी आला नाहीये आणि त्याचा फोन पण लागत नाहीये. डॉक्टर साहेब, या माणसाला ओळखू शकता? नाही सर, मी या माणसाला तर ओळखत नाहीये. माय गॉड, ती पूर्वा ह्या लेवलला गेली म्हणजे? सर, ही समीर दातेची दुसरी बायको आहे. दोघांमध्ये खूप एज डिफरन्स आहे आणि ही इज बेड रिडन. पूर्वाला घेऊन ये. येस सर. सर, एक सेकंड. तुम्हाला जी ॲक्शन घ्यायची ती घ्या, पण प्लीज समीरला काही कळून देऊ नका. ही इज अ हार्ट पेशंट. माझा मित्रही होतो. बोला मॅडम. रात्री तुमच्या घरी येणारा माणूस कोण? त्याचं तुमचं रिलेशन काय आहे? झोपेच्या गोळ्या, हे सगळं प्रकरण काय आहे? सर, दिनेशचं आणि माझं अफेअर होतं. डॉक्टर देसाईंना खोटं सांगून मी त्यांच्याकडून स्लीपिंग पिल्स मागवल्या होत्या. त्यातली एक पिल मी रोज समीरला देत होते. समीर झोपला की मग मी दिनेशला माझ्या घरी बोलवायचे. मग सगळं चित्राने बघितलं म्हणून तुम्ही तिला? हो नाही हो सर, माझा ह्याच्यामध्ये काहीच हात नाही आहे. चित्रा तर रोज संध्याकाळी माझ्या घरातून निघून जायची आणि दिनेश तर रात्री घरी यायचा. जोपर्यंत केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत पुणे सोडून जायचा विचारही करू नका. ओके सर. दिनेशचा ॲड्रेस लिहून द्या. रिकामेला पाठवा आणि दिनेशला उचलून आणा. येस सर. सर, हा अनिल घरी आलेला उचललाय का? साहेब, मी काय केलंय? मला का आणलं इथे? सगळं सांगतो. कदम. येस सर. चित्रा साहेब, चित्राचा मर्डर कोणी केलं साहेब? आता शॉक बसल्याचं नाटक करू नकोस. जे काय ते सांगून टाक. हो साहेब, मी नाही केलंय काय साहेब. मी खरंच सांगतो. माझ्या जवळ येऊ नका. अनिल, ऐक. अनिल, हे बघ, तुला जे काही सांगायचं आहे ते सगळं ऐकायला मी तयार आहोत. तू वेपन देऊन टाक. नाही साहेब, वेपन देऊन टाक. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये साहेब. मी चित्राचा मर्डर नाही केला साहेब. साहेब, माझ्या आयुष्यात मी फक्त एक चूक केली. माझ्या आईच्या नादाला लागून माझ्या चित्राला घराबाहेर काढलं. मी नाही मारलं साहेब. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. मी संपवतो, सगळं संपवतो. साहेब, नाही. मी नाही मारलं साहेब तिला. चित्राला गमावल्याचा अनिलला पश्चाताप झाला आणि म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला. आपला निरपराधपणा सिद्ध करण्यासाठीच तर त्याने असं केलं नाही ना, असाच प्रश्न पोलिसांना पडला. पण तरीही अजूनही चित्राच्या खुनाचा कुठलाही क्लू मिळत नव्हता आणि अशातच पोलिसांना या केस मधला एक चेहरा आठवला. वृषाली, तू पाचगणीहून आल्यामुळे चित्रा म्हणजे तुझी नर्स मम्मा घरी राहायला होती ना? हो. नर्स मम्मा तिच्याबद्दल तुझ्याशी सगळं काही शेअर करत असेल ना? हो. मग तिने बरंच काही सांगितलं असेल स्वतःबद्दल? डॅडने जेव्हा तिला लग्नाबद्दल विचारलं होतं तेव्हा ती काहीच बोलली नाही.
पण मला मम्माच पाहिजे होती, म्हणून मी तिला. बास, खूप गप्पा झाल्या, आता झोप. हा, आलेच मी किचनावरून. हा, नर्स मम्मा, आता काय झालं? एक विचारू? अगं, परमिशन कसली घेतेस? विचार. तू डॅडशी लग्न करून कधी येणार आहेस इकडे परमनंटली राहायला? अगं, माझी छोटी बहीण आहे ना प्रतिमा, तिचं लग्न जमलंय, सो ते सगळं झालं की मग. कधी होणार आहे तिचं लग्न? अगं वेडाबाई, उद्या तर त्या मुलाला घरी बोलवलंय भेटायला, बोलायला. ते सगळं झालं की मग तू इकडे राहायला येणार, करेक्ट? हो. ये. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिला प्रतिमा मावशीच्या लग्नाबद्दल विचारलं, तेव्हा ती माझ्यावरती खूप रागवली. ती असं का वागली मलाच नाही कळलं. तुमचं लग्न कोणाशी होणार होतं? मनोजशी. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. मग लग्न झालं का नाही? सर, ताईने सांगितल्याप्रमाणे मी मनोजला घरी बोलवलं होतं. ये दादा, हा मनोज शर्मा. नमस्कार. नमस्कार. या ना, बसा. दादा, ताई कुठे? ताई किचनमध्ये. बरं, तुम्ही गप्पा मारा, मी आलेच. हा, या बसा. मनोज, काय करता तुम्ही? जॉब वगैरह? दादा, हम लोग का आइसक्रीम का बिजनेस है, अच्छा खासा कमा लेते हैं. तुम्ही मराठी? एक्चुअली मैं यहाँ पढ़ा हूँ. बेसिकली वी आर फ्रॉम. तू प्रतिमा? हाच मनोज आहे ताई. पण तू कसं ओळखतेस याला? प्रतिमा, हमने तुम्हें बताया था ना, एक बार स्टॉल पे हमारा झगड़ा हुआ था. उस वक्त आपकी दीदी ने ही हमारा हॉस्पिटल में इलाज किया था. अच्छा, असं ओळखता तुम्ही? अगं ताई, त्यावेळेला ना मनोजची काहीच चूक नव्हती. चूक कुणाचीही असो, या असल्या मारामारी करणाऱ्यांच्या घरात मी नाही देऊ शकत तुला. मिस्टर मनोज, ये शादी नहीं हो सकती. आप प्लीज जाइए. लेकिन क्यों दीदी, हमें क्या कमी है? तुम जैसे गुंडे के हाथ में अपने बहन का हाथ मैं कभी नहीं दे सकती. आप प्लीज जाइए. ताई, तू तर गप्पच बस. तू नको सांगूस हा गुंड आहे की नाही. म्हणजे स्वतःच्या कानाने ऐकलंय मी. गोळ्या घालून लोकांना ठार करण्याच्या वार्ता करत होता हा माणूस. आपको सुनाई नहीं दे रहा है? मैंने कहा आप जाइए. मनोज, ताई, तू हे काय केलंस? दादा यार, तू तरी समजव हिला. काय पाहिलंस ग त्या मनोज मध्ये? या असल्या गुंड मुलाशी लग्न लावून दिलं हे सांगू आई बाबांना? हे वचन दिलं होतं मी. तुम्ही दोघांनी कितीही विरोध केला ना, तरी मी मनोजशीच लग्न करणार आहे. प्रतिमा, बर, तुझं हेच ठरलं असेल तर मग कर तुझ्या मनासारखं. एकदाच त्या मनोजशी लग्न कर आणि मोकळी हो. आणि मी तरी लग्न करायला मोकळी. तू कोणाशी लग्न करणार आहेस? डॉक्टर देसाईंशी. सर, मनोजने खरंच काही नाही केलंय. ते कळेलच लवकर. सध्या आम्हाला मनोजचा पत्ता आणि नंबर पाहिजे. पाटील मॅडम, लिहून घ्या. ओके सर. या. चला. सर, मला असं वाटतं या मनोजने चित्राचा खून केला असावा. कशावरून? सर, पहिला मुद्दा म्हणजे प्रतिमाशी लग्न करण्यासाठी चित्राने दिलेला नकार. आणि दुसरा मुद्दा म्हणजे क्राईम स्पॉटवर आम्हाला या विटनेस असा म्हणाला की तो मारेकरी हिंदी भाषेत बोलत होता. हा मनोज शर्मा पण हिंदी भाषी आहे सर. उचला, मनोजला उचला. येस सर. सर, अब क्या कह रहे सर? सर, मैंने कुछ नहीं किया सर. नहीं सर. क्यों मारा चित्रा? नहीं साहब, हमने चित्रा दीदी को नहीं मारा. हमने कुछ नहीं किया साहब. तूने किया नहीं, इससे करवाया. हाँ? इसके पास जो गन मिली है ना, उसी से चित्रा को मारा गया है.
कौन है ये? सब हमारे गांव वाला है। गांव वाला है? गांव वाले को सुपारी दिया? हाँ? नहीं साहब, इसने नहीं दिया, किसी और ने दिया। किसने दिया? सर, ये हमारा दोस्त है। सख्या बहिणीची सुपारी दिली कशासाठी? चित्रा डॉक्टर देसाई यांच्याशी लग्न करणार असं प्रतिमाला आणि मला सांगितलं. म्हणजे चित्राच्या लग्नानंतर आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी, ते घर, हे डॉक्टर देसाईंच्या घशात जाणार होतं. साहेब, मला बिझनेस करायचा होता, मला पैसा हवा होता आणि तो मिळत नव्हता, म्हणून मला राग आला. बाबू हा एकेकाळी माझ्या ऑफिसचा कलिग आहे. मी बाबूला सांगितलं आणि चित्राच्या मर्डरची सुपारी दिली. साहेब मी चुकलो, साहेब मी चुकलो. ताई मला माफ कर ताई. रक्ताचं नातं असलेल्या भावानं वडिलोपार्जित प्रॉपर्टी दुसऱ्या कुणाच्या तरी घशात जाईल या भीतीनं आपल्या सख्या बहिणीची सुपारी दिली. पण यामध्ये चूक नक्की कोणाची होती, चित्राची की अजितची? प्रतिमाच्या हट्टामुळे चिडलेली चित्रा तिच्या मनातला हेतू उघडपणे जर बोलली नसती तर आज कदाचित ती जिवंत असती. लक्षात ठेवा, तुमचं एक चुकीचं आणि बेसावध पाऊल ठरू शकतं गुन्ह्याची चाहूल. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागात एका अशाच गुन्ह्यासह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.